साडी नेसून आपण मिसळमध्ये लिंबू कसा पिळायचा ते आज पाहणार आहोत। फनी कॉन्टेंट, एज्युकेशनल कॉन्टेंट, कॉन्ट्रोवर्शियल कॉन्टेंट बघून झाल्यानंतर आता आपण बघणार आहोत साडी नेसून लिंबू कसा पिळायचा। कचकचून लिंबू पिळायचा। काकी कसं कचकचून लिंबू पिळायचा। कचकचून लिंबू पिळायचा। तुम्ही काय करता? समोरच्याशी बोलताना खाली लिंबू पिळता। ओ याला काय अर्थ आहे? असले खोटे आरोप आमच्यावर करू नका। समोरच्याशी बोलता आणि खाली लिंबू पिळता म्हणजे आम्ही असं काहीही करत नाही। आम्ही न बोलता लिंबू पिळतो। काकी तुम्हाला लिंबू पिळायची गरज नाहीये, तुमच्या वर लिंबू फिरवायची गरज आहे। मी तुम्हाला माझ्या एका काकीचा नंबर देतो, ती तुमच्यावर असा लिंबू फिरवेल की लिंबूचा लिंबुडा होऊन जाईल। काय फालतूगिरी लावली आहे राव। हाय गाईज, वेलकम बॅक टू द अनदर रोस्ट व्हिडिओ। काकींचा कॉन्टेंट आधी जेन्युइन होता। साडी नेसून दुचाकी चालवताना पदराला स्थान नेमकं कुठे द्यायचं हेच मी आज सांगणार आहे। असू शकतो भाई, बायकांचा साडी नेसून काहीतरी गाडीवर बसणं, गाडीवर उतरण्याचा प्रॉब्लेम असू शकतो। मग अशा 2-3 व्हिडिओ काकींच्या व्हायरल झाल्या। त्यानंतर साडीच्या कॉन्टेंटनी काकींची आणि काकींच्या कॉन्टेंटनी साडीची कधी साथच सोडली नाही। साथ सोडली ती काकींच्या कॉन्टेंट मध्ये लॉजिकनी। हो चला, अशा तिन्ही भाषा बोलायच्या। ही भाषा हे कधी झालं? गाईज आजपासून आपण याच भाषेत बोलणार। बाकी तुमची रोज व्हिडिओ बनवायच्या नादात मला आता लोक येडे बनतील। नंतर आपल्याला टर्न मारायचा, तर टर्न टर्न असं म्हणायचं आणि ज्या साईडला टर्न मारायचा आहे त्या बैलाची दोरी थोडीशी ओढायची आणि बघा काकी, तुमचं हे दुसरं वाक्य अतिशय योग्य होतं, पण ह्याच्या आधीचे जे वाक्य होतं टर्न 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 असं नाही होत। तो बैल लात मारेल हो। कुठला बैल आहे जो टर्न 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 करून टर्न मारतो? काकी म्हणजे जरासं म्हणजे जनाची नाही मनाची तरी। साडी नेसून लसूण कसा सोलायचा बसून। साडी नेसून लसूण असून बसून कसून। वा 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 वा, काकी रॅपर ओव्हर। काकींच्या रायमिंग ओ माय गॉड। काकी जरा तुमची वरची टाकी खाली आहे का? काय याला अर्थ? काकी मला जरा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। म्हणजे जर मला मम्मीने सांगितलं लसूण सोला, तर म्हणजे मी साडी वगैरे नेसत नाही ना, तर मग मी काय करायचं? मम्मी लसूण सोलायचे आहेत ना, हा घेऊन ये, आणि येताना एक साडी पण घेऊन ये। मग बघ कशी साडी नेसून असून लसूण बसून टासून कशी लसूण सोलतो बघ बरोबर। साडी नेसून तुम्हाला MS धोनी यांच्यासारखा हेलिकॉप्टर शॉट कसा मारायचा हेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आपल्याला कसून शॉट मारायचा आहे, त्यामुळे आपल्याला पदर कसून घ्यावा लागेल आणि याच्या अगोदर आपल्याला वार्मअप तर करायला पाहिजे। धोनी सरांसारखा शॉट मारायचा, आपल्याला वार्मअप तर झालंच पाहिजे। बघा मित्रांनो, तुम्हाला MS धोनी सारखा शॉट मारता आला किंवा नाही आला हे महत्वाचं नाहीये, पण तुम्हाला या काकींसारखा वार्मअप तर नक्कीच आला पाहिजे। मग तुम्ही ते साडी नेसून करा किंवा न साडी नेसता करा, पण तुम्हाला वार्मअप तर आलाच पाहिजे। इथे मला बॅट सापडलेली आहे। वाकल्यावर कळालं बॅट फार छोटी होती माझ्या हाईटसाठी। काकींना वाकल्यावर कळालं की बॅट छोटी होती, काकींना हातात घेऊन कळालंच नाही बॅट छोटी होती। दुसऱ्यांदा यस बॉल आला आणि माझा शॉट लागलेला आहे। वाव, मला धोनी सरांसारखा शॉट मारता आला। जर याला MS धोनीचा हेलिकॉप्टर शॉट म्हणतात, तर मी विराट कोहली। मला सांगा, साडी नेसून क्रिकेट कोणत्या मूवी मध्ये खेळले गेले आहे? बघा, साडी नेसून कुठल्या पिक्चर मध्ये क्रिकेट खेळलं गेलं हे मला तर नाही माहिती, पण हा मी एवढं नक्की सांगू शकतो की MS धोनीने सुद्धा साडी नेसून हेलिकॉप्टर शॉट नाही मारला। काय बावळटपणाचा बाजार आहे। आता ह्या बावळटपणाच्या बाजारामधून माझी निघायची वेळ झाली। तर आय होप यू लाईक द व्हिडिओ, अँड इफ यू लाईक द व्हिडिओ, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला। भेटूया तुम्हाला अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत खुश राहा, असत राहा, बाय, टेक केअर, सी यू अगेन, पीस आउट।